नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आता मी आहे ते दापोलीमध्ये आणि दापोलीमधील बुरोंडी येथे असलेल्या या चिरंजीव परशुराम भूमीच्या इथे आम्ही आलेलो आहोत. तर आम्ही मेन गेटमधून प्रवेश केला तोच आम्हाला भगवान श्री परशुरामांची भव्य अशी मूर्ती नजरेस पडली. येथील परिसर हा अतिशय रमणीय आहे. या ठिकाणी येण्यासाठी रस्ता देखील उपलब्ध आहे. तुम्ही 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर घेऊन देखील येऊ शकता. येथे पार्किंगसाठी सुद्धा उत्तम अशी सोय आहे. आणि ही आहे भगवान श्री परशुरामांची भव्य अशी मूर्ती. ही मूर्ती 40 फूट व्यासाच्या अर्धगोल पृथ्वीवर बांधण्यात आलेली आहे. 21 फूट उंच असलेली ही परशुरामांची भव्य अशी मूर्ती आहे. या परिसरात असलेल्या या विहंगम वृक्षामुळे येथे थांबावेसे वाटते. निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या या सुंदर अशा बांधणीमुळे पर्यटकांचे देखील येथे येणे जाणे असते. येथील एका बाजूच्या भिंतीवर येथील बांधणीची पूर्ण माहिती लिहिलेली आहे. ही मराठीमध्ये आहे, तसेच इंग्लिशमध्ये सुद्धा आहे. तुम्ही ही माहिती इथे येऊन वाचू शकता. मी सुद्धा थोडा वेळ ही माहिती वाचली आणि वाचताना कळालं की इनोव्हेटिव्ह टेक्नॉमिक्स प्रायव्हेट लिमिटेड भोसरी आणि मॉडर्न ऑप्टिशियन पुणे यांचे संचालक असलेले श्री अनिल गोविंद गानू आणि सौ अश्विनी अनिल गानू यांनी या स्मारकाची निर्मिती केलेली आहे. इथली माहिती वाचून झाली आणि मी निघाले त्या गोलार्धामध्ये. त्या गोलार्धात काय असेल हे बघण्याची खूपच उत्सुकता होती आणि मी आत प्रवेश केला. तोच हे दृश्य मला दिसले. हे सर्व सुंदर दृश्य बघून मला देखील याबद्दल अभिप्राय लिहिण्याची इच्छा झाली. त्यामुळे मी तिथे ठेवलेल्या वहीमध्ये अभिप्राय लिहिला आणि मग तिथून मी बाहेर पडले. हळूहळू या ठिकाणी पर्यटकांची गर्दी मात्र वाढत चाललेली. पूर्ण परिसर हा पर्यटकांनी भरून गेलेला. तर तुम्ही पण कधी दापोलीत आलात तर या ठिकाणी नक्की भेट द्या. ते बघून झाल्यावर आम्ही निघालो ते लाडघर बीचकडे आणि लाडघर बीचकडे जाताना रोडवरून दिसणारा हा सुंदर सनसेट आम्हाला तिथे थांबण्यास भाग पाडत होता. थोडा वेळ थांबून आम्ही गेलो ते बीचकडे आणि ही आमची चाललेली मजा. त्या दिवशी संडे असल्यामुळे हा बीच देखील अगदी गजबजून गेलेला होता. सगळीकडे नुसती गर्दीच गर्दी दिसत होती. बीचवर फोटोज व्हिडिओज करून झाले आणि आम्ही निघालो परतीच्या प्रवासाकडे. येताना वाटेतच वेळेश्वराचे मंदिर आहे, तेथे देखील आम्ही गेलो. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला, परंतु गाभाऱ्याचा दरवाजा बंद होता. त्यामुळे बाहेरूनच नमस्कार केला आणि बाहेर आल्यावर इथे गणपतीचे मंदिर दिसले आणि त्या दिवशी संकष्टी असल्यामुळे गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न झाले. बाप्पाच्या मंदिराच्या शेजारीच हनुमंताची देखील मूर्ती आहे, तेथे देखील आम्ही पाया पडलो. अशा प्रकारे आजचा दिवस आम्ही एन्जॉय केला.